कोण होतीस तू? काय झालीस तू? ज्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, यश, अमृताशी लग्न केलं नाहीस तर या कुटुंबाला विसरायचं, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता यशला खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. आणि अमृता आणि माधवी मात्र खुश होतात. तू मला कधीही डावलणार नाहीस, माझा शब्द कधीही खाली पाडणार नाहीस ह्याची मला खात्री होती, म्हणून मी माधवीला शब्द दिला होता, असं म्हणते आता सुलक्षणा. तेव्हा अमृताबरोबर लग्न कर, असं म्हणते आता सुलक्षणा. बाबा बरे झाले की लगेच नाही, असं म्हणते आता माधवी. भाऊजी बरं होण्याची वाट मी बघू शकत नाही, असं म्हणते आता माधवी. यश आणि अमृताचं लग्न व्हायचं असेल तर ते उद्याच होईल, असं म्हणते आता माधवी. आहे मान्य, असं म्हणते आता ती. हो आहे मान्य, असं म्हणते आता सुलक्षणा. यश, उद्या सकाळपर्यंत वेळ आहे तुझ्याकडे. उद्या जर का तू अमृताबरोबर मांडवात असलास तर ठीक आहे, नाहीतर नसलास तर या घरात आणि आमच्या आयुष्यात कधीच नसशील, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता खूप खुश होतात बघा प्रेक्षक माधवी आणि अमृता. आता हे तुझ्या हातामध्ये आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता यशला मात्र खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. आणि आता रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे कावेरी बसलेली असते जेलमध्ये आणि आता तिला खूप दुःख झालेलं असतं. तर आता कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, कावेरी तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय, असं म्हणते आता ती. मला, असं म्हणते आता कावेरी. हो, असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. तर आता कॉन्स्टेबल काढतात जेलचा दरवाजा. तर आता कावेरी बाहेर येते आणि आता ती कॉन्स्टेबल तिला घेऊन जाते आणि भुडाचोर तिथेच असते बघा प्रेक्षक हो. चला, असं म्हणते आता कॉन्स्टेबल. तर आता यश आलेला असतो कावेरीला भेटायला. यश, असं म्हणते आता कावेरी. तर आता कावेरी त्याच्या जखमांकडे बघते आणि हे काय म्हणून हात लावते तिच्या जखमांवरती. आणि आता खूप रडायला लागते कावेरी. माझ्यावर प्रेम केल्याची ही शिक्षा मिळाली तुम्हाला, असं म्हणते आता कावेरी. तर आता यश बघतो आपल्या जखमांकडे. तर आता तो कावेरीच्या हातावर हात ठेवतो. कावेरी, तुमच्यासाठी कितीही मोठी शिक्षा भोगू शकतो मी, असं म्हणतो आता यश. आणि एवढं पण नाही केलंय तर प्रेम कसलं, असं म्हणतो आता यश. तर आता तो हसतो तिच्याकडे बघून आणि आता ती खूप रडते बघा प्रेक्षक हो कावेरी. तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत होता यश. तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढेन मी आणि लग्न फक्त आमचंच होणार, असं म्हणत होता यश. फक्त आपलं. पण असं म्हणते आता कावेरी, मला सांगा बाबा कसे आहेत. तर आता यश म्हणतो, आउट ऑफ डेंजर आहेत आता, पण अजूनही त्यांना बोलता येत नाही, असं म्हणत होता यश. त्यांना जर बोलता येत असतं तर तुम्ही निर्दोष आहात हेही 1 मिनिटात सिद्ध झालं असतं, असं म्हणत होता यश. आणि माने मला ही आट घातली नसती, असं म्हणत होता यश. तर आता कावेरी म्हणते, कोणती अट. तर आता यश बघतो तिच्याकडे आणि म्हणतो, हो हो तीच सेट जी माने उदयदादाला घातली होती, असं म्हणत होता यश. जर मी तुमच्याशी लग्न केलं तर मला माझ्या कुटुंबाशी सगळे संबंध तोडावे लागतील, असं म्हणत होता यश. तर आता इथे कावेरीला ऐकून धक्का बसतो खूप. बरं वाटतंय, तुमचा हात दुखतंय ना, सलाईन लावून लावून आता बरं वाटेल, असं म्हणून आता सुलक्षणा हात चेपत असते तिच्या नवऱ्याचे. शांत झोपा तुम्ही, जास्त विचार करू नका, असं म्हणते आता सुलक्षणा. मावशी, असं म्हणून आता अमृता येते बघा प्रेक्षक हो. मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी, असं म्हणते आता अमृता. काय, असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता इथे अमृता नाटक करत असते आणि आता इथे श्रीकांतला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तू यश समोर अशी अट का ठेवलीस, असं म्हणते आता अमृता आणि नाटक करते ती. खाली बसते आता तिने म्हणते, मावशी मला माफ कर. अगं, असं म्हणते आता सुलक्षणा, काय चाललंय तुझं हे. उठ भगवती उठ, असं म्हणते आता सुलक्षणा. मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण मावशी मला हे सगळं पटत नाहीये. माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये दुरावा येतोय हे मला सहनच होत नाही ग, असं म्हणते आता अमृता. मला खरंच खूप गिल्टी वाटते. जे आधी घडलंय तेच पुन्हा घडतंय, तेही माझ्यामुळे. उदय जिजू घर सोडून गेला होता तेव्हा तुला किती वाईट वाटलं होतं, त्रास आला होता, हे पाहिलं ना मी. आणि आता यश घर सोडून गेल्यावर तुला होणारा त्रास मला सहनच होणार नाही, असं म्हणते अमृता. मी बघूच शकत नाही, असं म्हणते अमृता. तर आता इथे यश म्हणतो, मलाही कळत नाही आहे मा, असं का करते, असं म्हणत होता यश. आधी माने उदयदादाला गमावलं होतं आणि आता मला, असं म्हणत होता यश. नाही यश, असं म्हणते आता कावेरी. मी असं नाही होऊ देणार, असं म्हणते आता ती. तुम्ही मला विसरून जा, असं म्हणते आता कावेरी. मी तुमचं आणि माझं नातं माझ्यामुळे नाही तुटू देणार, असं म्हणते आता कावेरी. म्हणजे, असं म्हणत होता यश, काय म्हणायचं आहे तुम्हाला. यश, असं म्हणते आता कावेरी. मा त्यांच्या जागी बरोबर आहेत, असं म्हणते आता कावेरी. मी खोटं बोलून त्या घरामध्ये राहत होते. मी जर सगळं खरं सांगून आले असते तर अमृता असं काही करूच शकली नसती, असं म्हणते आता कावेरी. आणि अमृताबद्दल मी जे सांगते ते कितीही खरं असलं तरी मा माझ्यावर कशा विश्वास ठेवतील, असं म्हणते आता कावेरी. त्यांचा विश्वासघात केलाय मी, असं म्हणते आता कावेरी. आणि यश, माझ्या चुकीची शिक्षा मी तुम्हाला नाही भोगू देणार, असं म्हणते आता कावेरी. शिक्षा तर मीच भोगणार, असं म्हणते आता कावेरी. माझाच दोष आहे. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, अमृता यात तुझा काहीच दोष नाही आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. आता या क्षणी तुला काय वाटत असेल हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. पण वाईट वेळ आपल्याला खूप काही शिकून जाते असं समजायचं, असं म्हणते सुलक्षणा. आणि हे बघ, उद्या जेव्हा लग्नाला उभ्या राहशील ना भोवल्यावर, तेव्हा जे जे काही घडलंय ना आज ते सगळं काही विसरून जा, असं म्हणते सुलक्षणा.
आणि नव्याने सुरुवात कर. तर आता सुलक्षणा पुढे म्हणते, माझ्या यशसाठी मी तुला निवडलंय आणि माझी निवड योग्यच आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे श्रीकांत बोलायला बघत असतो. तर आता अमृता म्हणते, मावशी काका बरे आहेत नाही का आता? तर आता सुलक्षणा म्हणते, सुधारणा आहे थोडी थोडी. त्यांना बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना, असं म्हणते आता अमृता. श्रीकांतला खूप वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता म्हणते, सुखी राहा, आशीर्वाद मला त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं, असं म्हणते आता अमृता. श्रीकांत खूप प्रयत्न करत असतो आता बोलायचा. तर आता त्याच्या बाजूचा जो पेला असतो तो पडतो. तर आता सुलक्षणामध्ये आहो काका काका असं म्हणत आता अमृता जाते बघा तिथे. तर आता अमृता म्हणते, काका काय झालं? तर आता श्रीकांत तिला बघून खूप घाबरतो बघा प्रेक्षक हो अमृताला. आणि आता तो तिचा हात पकडते, तिने जोरात दाबते बघा प्रेक्षक हो, जिथे सलाईन लावलेली असते तिथे. काय बोलायचं आहे का तुम्हाला काका? असं म्हणते आता अमृता बघा प्रेक्षक हो. तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे का मला? असं म्हणते आता ती. श्रीकांत खूप घाबरतो. त्या ना असं म्हणून आता अमृता घेते तो आशीर्वाद. तर आता तुमच्या आशीर्वादामुळे मला खात्री वाटते असं म्हणते आता अमृता. आता सगळं छानच होणार आहे असं म्हणते आता अमृता. आणि बाबांनी दिलेल्या आशीर्वादाचं काय असं म्हणत होता यश. बाबांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून तर त्यांनी आपलं नातं मान्य केलंय ना, असं म्हणत होता यश. तर कावेरी आपला हात काढून घेते आणि म्हणते, पण ते आता काही बोलू शकत नाहीत ते. आणि माझा कधीच सून म्हणून स्वीकार करणार नाही असं म्हणते आता कावेरी. कारण त्यांच्या नजरेत मी खोटारडी आहे असं म्हणते आता कावेरी. आणि त्यांना दुखावून मी तुमच्याशी लग्न नाही करू शकणार असं म्हणते आता कावेरी. यश, आई आणि मुलाचं नातं खूप मोठं असतं असं म्हणते आता कावेरी. त्यात मी नाही येऊ शकत असं म्हणते आता कावेरी. आणि कधी यायचंही नाही आहे असं म्हणते आता ती. तुम्ही प्लीज मला विसरून जा असं म्हणते आता कावेरी. कावेरी प्लीज असं म्हणत होता यश. नाही यश असं म्हणते आता कावेरी. आणि आता ती त्याचा हात पकडते. तुमच्याशिवाय नाही जगू शकणार असं म्हणते आता कावेरी. प्लीज आमची साथ इथपर्यंतच होती असं समजा असं म्हणते आता कावेरी. आणि मीच प्लीज मला विसरून जा प्लीज असं म्हणते आता ती. आणि आता ओळते बघा प्रेक्षक आणि आता यश पाठीमागेच असतो थांबलेला आणि खूप रडते आता कावेरी. तर आता इथे सुलक्षणा येते आणि म्हणते, अमृता अगं आमचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे असं म्हणते सुलक्षणा. आणि मला खात्री आहे तू यशवर इतकं प्रेम करशील की तो त्या कारस्थानी मुलीला कधीच विसरून जाईल असं म्हणते आता सुलक्षणा. माझा यश खूप भोळा आहे ग, पण तू त्याला सांभाळून घेशील ह्याची खात्री आहे मला असं म्हणते आता सुलक्षणा. त्या कावेरीने यशला फितवलं, पण तू मात्र माझ्या यशला योग्य मार्गावर आणशील असं म्हणते सुलक्षणा. कारण प्रेमात ताकद असते असं म्हणते आता सुलक्षणा. तर अमृता म्हणते, हो तर आता खूप त्रास होतो श्रीकांतला आणि आता त्याला वाईट वाटत असतं. प्रेम बेडी आहेस का असं म्हणते आता अमृता. तुम्हा सगळ्यांबद्दल मला माझ्या मनात फक्त तिरस्कार आहे. एकदा लग्न होऊ दे, मग बघ मी तुझं आणि तुझ्या घराचं कसं काय करते ते असं म्हणते आता अमृता बघा प्रेक्षक हो. अमृता असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता यश येतो आणि आता श्रीकांत पण बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणा उलटी होते आणि आता इथे कावेरी बसलेली असते आणि तिच्यावर आता चाकू घेऊन येते ती बाई. तीच बाई जिला अमृताने पैसे दिलेले असतात आणि आता ती कावेरीवर हल्ला करणार असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती चाकू मारायला आलेली असते कावेरीवरती. तर आता ती चाकू घेऊन आलेलीच असते आणि बरोबर मारणार असते बघा प्रेक्षक हो. आणि कावेरी झोपलेली असते. तर आता इथे परत सुलक्षणा आणि यशला दाखवले. मा असं म्हणत होता यश. तर आता कावेरी बोललेली असते ना, यश मी खरंच सांगतेय, प्लीज विसरून जा मला. हा एकच पर्याय आहे तुमच्यासमोर. तर आता यश म्हटलेलं असतो, तुम्हाला विसरणं अवघड आहे कावेरी, पण अशक्य नाही आहे असं म्हटलेले असते कावेरी. तुम्हाला अमृषाशीच लग्न करावं लागणार आहे. हा एकच ऑप्शन आहे तुमच्यासमोर असं म्हणते कावेरी. मी या लग्नाला तयार आहे असं म्हणत होता यश. माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट हे आता कळलंय मला असं म्हणत होता यश. मला ठाऊक होतं असं ते तर सुलक्षणा की तुला तुझी चूक कळेल. सुखी राहा म्हणते ती यशला, कारण तो आता आशीर्वाद घेतो ना तिचा. तर आता ही बाई मारणार असते बघा प्रेक्षक हो कावेरीला, भ्रोटा चोर. तर आता कावेरी तिचा हात पकडते. तर आता कावेरी तिचा हात पकडते आणि तिला ढकलते लांब. तर आता कावेरी डिफेंड करत असते बघा प्रेक्षक हो. आणि ती बाई तिला मारायचा खूप प्रयत्न करत असते तो चाकू घेऊन. तर आता खूप प्रयत्न करते ती बाई कावेरीला मारायचं, पण कावेरी मात्र तिला लाठीघाडी येत असते ना. तर आता ती इकडे तिकडे फिरत असते आणि आता डिफेंड करत असते ती. तर ती बाई आता तिला मारायला चालू करते, जोर जोरात चाकू घेऊन मारायला लागते बघा प्रेक्षक. आणि आता कावेरी स्वतःला डिफेंड करत असते. तर आता कावेरी हात पकडते त्या बाईचा जोरात. पण आता कावेरी बारीक असते, ती बाई खूप जाड असते, त्यामुळे आता तिचं स्ट्रेंथ कमी पडत असतं. पण तरीही कावेरी खूप प्रयत्न करत असते आणि त्या बाईचा हात पिरगाळते वगैरे. का हल्ला केलास माझ्यावर असं म्हणते आता कावेरी. कुणी पाठवलं तुला असं म्हणते आता ती. बोल नाही तर असं म्हणते आता कावेरी. तर आता त्या बाईला फेकते.
कावेरी. तर आता इथे कावेरीला पण ती बाई जोरात फेकते बघा प्रेक्षक आणि आता तो चाकू घेऊन तिला मारायचा प्रयत्न करते. तर आता इथे कावेरी बसलेली असते त्यामुळे आता ती बाई वरती थांबून खूप जोरात मारायचा प्रयत्न करत असते कावेरीला. कोणी आहे का, कोणी आहे का असं म्हणते आता कावेरी. तर आता ती बाई जोरात तिला मारायला लागते. तर आता ती बाई तिला मारते. मावशी नमस्कार करते म्हणून आता अमृता पण आशीर्वाद देते. सुखी राहा असं म्हणते आता सुलक्षणा. ऐकलंस ना असं म्हणते आता सुलक्षणा. यश लग्नाला तयार आहे असं म्हणते आता सुलक्षणा. आता सगळं काही छान होईल असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे श्रीकांतला वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक. मी होऊ देईल तर ना असं म्हणते आता अमृता. मावशी मी आलेच, आईलाही आनंदाची बातमी देऊन येते असं म्हणते आता अमृता. आणि आता ती बघते यशकडे आणि आता निघून जाते अमृता तिच्या आईला भेटायला बघा प्रेक्षक. वाचवा वाचवा म्हणून आता कावेरी ओढत असते. तर आता कॉन्स्टेबल बघते आणि आता ती म्हणते थांब, सोड तिला असं म्हणते. आता ती बाई जोरात मारत असते कावेरीला. अगं सोड म्हटलं की असं म्हणत असते कॉन्स्टेबल. आणि आता ती बाई मारते बघा प्रेक्षक कावेरीच्या हाताला जोरात. तर आता ती कॉन्स्टेबलला पण मारते आणि पळून जाते ती बाई. तर आता कावेरीला खूप जास्त लागलेलं असतं. अरे देवा हिला काय झालं असं म्हणते आता ती बाई. तर आता खूप रक्त येत असतं कावेरीच्या हातातून. यश असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता सुलक्षणा पुढे म्हणते की मला माहितीये तू माझा विचार करून मला बरं वाटावं म्हणून हा निर्णय घेतलायस. पण खात्री बाळग, तुला निर्णयाचा कधीच पश्चाताप होणार नाही. अरे अमृता खरंच खूप चांगली मुलगी आहे असं म्हणते आता सुलक्षणा. एक बायको म्हणून आणि एक सून म्हणून ती किती चांगली मुलगी आहे ना, हे लवकरच सिद्ध होईल असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता सुलक्षणा म्हणते यश खरंच तू आज योग्य निर्णय घेतलायस असं म्हणून खुश होते सुलक्षणा. आणि आता इथे श्रीकांतला वाईट वाटत असतं खूप. आणि यशच्या डोळ्यात खूप अश्रूही असतात बघा प्रेक्षक. अहो साहेब इकडे या लवकर, इकडे या लवकर असं म्हणते आता कॉन्स्टेबल. तर आता इथे सगळे पोलीस येतात. इन्स्पेक्टर येतो. हिच्यावर हल्ला केला त्या बाईने, आताच ती पळाली बाहेर, ती बाई पळाली असं म्हणते आता कॉन्स्टेबल. ॲम्ब्युलन्सला बोलवा असं म्हणत होता इन्स्पेक्टर. आणि कावेरीच्या हातातून खूप रक्त जास्त जात असतं बघा प्रेक्षक. आणि आता टॉवेल ठेवतो तो इन्स्पेक्टर तिच्या हातावर. तर आता सकाळ झालेली असते. अगं काय हे सगळं असं म्हणते सुलक्षणा. कारण आता आयारा वगैरे करत असते माधवी. अगं लग्नाआधी विणबाईची ओठी भरायची अशी पद्धत आहे आमच्याकडे असं म्हणते आता माधवी. पण अगं साडी ठीक आहे, दागिना असं म्हणते आता सुलक्षणा. म्हटलं ना पद्धत आहे आणि गिफ्ट आम्ही सगळ्यांनाच देणार आहे असं म्हणते आता माधवी. मला पण असं म्हणते आता पौर्णिमा. हो हो सगळ्यांना असं म्हणते आता माधवी. अगं कशाला माधवी असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता माधवी गिफ्ट देते सगळ्यांना. तर खूप खुश होतात हे सगळे लालची लोक बघा प्रेक्षक. पौर्णिमा आणि यमुना. तर आता विद्याला पण ओठी देते. माझी अमृता या घरची सून होणार आहे, त्यामुळे मागे काय झालं ते सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया असं म्हणते आता माधवी. त्यांनीच कपटी मुलीचं नावही आता कोणी घ्यायचं नाही असं म्हणते आता माधवी. तर विद्याला राग येतो. तर पौर्णिमा पण म्हणते नाही तर काय. तर आता विद्याचं मोनोलॉग चालू होतं बघा प्रेक्षक. हो हिची लायकी आहे का कावेरी वहिनीबद्दल बोलून राहिली असं म्हणते आता विद्या. मायाकडे ना हिंमत नाही म्हणून, नाहीतर या मायलेकीच्या जिंद्या उपडून बाहेर फेकले असते मी. या मायलेकीचा कसा आहे माहितीये का असं म्हणते आता विद्या. गळ्यात माळं आणि पोटात काळं असं म्हणते आता विद्या. आणि तिला खूप राग आलेला असतो. काय करू ना असं झालंय मला. हा नारळ हिच्या डोक्यातच घालतो मी असं म्हणते आता विद्या. मी लई चिडली आहे बरं असं म्हणते आता विद्या. तुम्ही जा डोक्यातच घालतो नारळ असं म्हणते आता विद्या. आणि खूप चिडते आता ती. अगं ये असं म्हणते आता पौर्णिमा. उठ ना, नारळाला काय बघत बसलेस वेड्यासारखी असं म्हणते आता पौर्णिमा. मी आतली कामं बघते हा असं म्हणते विद्या. आणि आता ती जाते आलेच म्हणून. तर आता यमुना बसते तिथे. तर आता इथे माधवी ओठी भरणार असते यमुनाची. तर आता यमुना खूप लालची असते. तर तिला खूप आनंद होत असतो. ह्या सगळ्याची काय गरज आहे असं म्हणते आता सुलक्षणा. अगं नवऱ्या मुलाच्या सगळ्या लोकांची मानपान करायची रीत आहे आमच्या इकडे असं म्हणते आता माधवी. तसंही माझ्याकडचंही पहिलंच लग्न आहे ना असं म्हणते आता माधवी. बरं मला मान्य आहे तुमची मुलाकडची बाजू आहे, पण आमच्या इथे काही पद्धती आहेत, तुम्हाला चालणार असेल तर असं म्हणते तर माधवी. न चालायला काय झालं असं म्हणते तर सुलक्षणा. आणि पद्धत कुठलीच वाईट नसते असं म्हणते तर सुलक्षणा. आपण फक्त ती मनापासून करायची असते असं म्हणते तर सुलक्षणा. करा तुमच्या पद्धतीप्रमाणे सगळं होऊ दे मग तर झालं असं म्हणते तर सुलक्षणा. मावशी असं म्हणते तर यमुनाने पाया पडते आता यमुना माधवीच्या. आणि आता माधवी खूप खुश असते आणि आता ती काहीतरी मनात विचार करत असते. तर आता इथे यश लग्नाचे कपडे घालतो. यश आणि अमृताचं लग्न व्हायचं असेल तर ते उद्याच होईल असं म्हटलेली असते ना. माधवी आठवत असतं सगळं यशला. तर आता सुलक्षणा म्हणलेली असते हो आहे मान्य. यश अमृताशी लग्न केलं नाहीस तर ह्या कुटुंबाला विसरायचं असं म्हटलेली असते ना सुलक्षणा. तर आता कावेरी पण म्हटलेली असते अमृताशीच तुम्हाला लग्न करावं लागेल, हा एकच ऑप्शन आहे तुमच्याकडे, प्लीज मला विसरून जा असं म्हटलेली असते ना कावेरी. सगळं आठवतं आता यशला. आणि आता तो खूप दुःखात असतो बघा प्रेक्षक. आणि आता तो सेंट वगैरे मारून घेत असतो आणि तयार झालेला असतो नवरा म्हणून. आणि आता त्याला खूप त्रास होत असतं. वा यश भाऊजी असं म्हणते आता विद्या. मस्त दिसतंय, अगदी दुष्ट काढावीशी वाटते मला असं म्हणते आता विद्या. म्हणजे
असा नवरदेवाच्या वेशात मस्त दिसतंय असं म्हणते आता विद्या. छान असं म्हणते आता ती. काय चाललंय भाऊजी तुमचं असं म्हणते आता विद्या. मला दिलेलं वचन पूर्ण करतोय मी असं म्हणतो आता यश. मला दिलेलं वचन पूर्ण करताय की अमृता किती नीच आहे, हलकट आहे माहिती आहे ना तुम्हाला असं म्हणते आता विद्या. तिच्याशी लग्न करून मला विचार दिलाय म्हणून पूर्ण करताय असं म्हणते आता विद्या. आणि आता खूप रागवलेली असते विद्याने, रडत असते बघा प्रेक्षकावरती. तर आता यश निघून जातो तिथून. भाऊजी असं म्हणते आता विद्या. अहो का असं वागताय तुम्ही असं म्हणते आता विद्या. कावेरी वहिनींवर इतका मोठा अन्याय करणारा तुम्ही असं म्हणते आता विद्या. अहो बोला ना काहीतरी असं म्हणते आता विद्या. तर आता यश आपल्या विचारात जातो. त्या अमृताने मदकात विष घातला आणि सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आज कावेरी वहिनी जेलमध्ये आहे, ती फक्त आणि फक्त त्या अमृतामुळे, आणि तुम्ही तिच्याशी लग्न करायला निघालात असं म्हणते आता विद्या. यश भाऊजी असं का वागताय तुम्ही, काय करताय असं. तर आता विद्या म्हणते मला उत्तर हवंय, मला उत्तर द्या असं म्हणते आता विद्या. तर आता तेवढ्यातच कॉल येतो यशला मोहितचा. तुम्हाला का वाटलं असं म्हणते आता विद्या. अमृताशी लग्न करून एका दिवसात कावेरी वहिनीला विसरून जाल. तर तेवढ्यातच मोहितचा कॉल येत असतो आता यशला. खरं सांगा यश भाऊजी, एका दिवसात विसरू शकता तुम्ही कावेरी वहिनीला असं म्हणते आता विद्या. तर आता इथे यश विचारात पडतो. आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये भटजी म्हणतात विवाह संपन्न झालेला आहे. तर आता माधवी म्हणते चेहरा का लपवलायस तू असं म्हणते आता ती नवरीला. मग अशी तूच तर म्हणालीस ना आमच्या वेगळ्या पद्धती आहेत म्हणून असं म्हणते सुलक्षणा. आणि अमृता म्हणाली मला घुंगट घ्यायचं आहे म्हणून असं म्हणते सुलक्षणा. आमच्याकडे अशी काय पद्धत नाही असं म्हणते तर माधवी. तू खोटं बोलीस माझ्याशी अमृता असं म्हणते सुलक्षणा. आता तरी काढतो घुंगट असं म्हणते आता सुलक्षणा. घुंगट काढते तर आता बघते सुलक्षणा. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो. कारण आता बघा प्रेक्षक कावेरी असते नवरी म्हणून. तर आता सगळ्यांची बोबडी होळते बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.